नमस्कार मित्रांनो. तो दिवस ज्या दिवशी स्वराज्याला मिळाला नवा सिंहासनाधिपती, ज्या दिवशी सिंहाच्या पिल्लाने सिंहासनाची जबाबदारी स्वीकारली, अन्याय, अत्याचार आणि गुलामीच्या अंधारात जो उभा राहिला अग्नीचा पर्वत बनून, तो केवळ राजा नव्हता, तो होता स्वाभिमानाचा अग्निशिखा. धर्म, मातृभूमी आणि स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारा योद्धा. आज आपण आठवण करतो त्या महावीराची, ज्याने मरणाला मिठी मारली पण शरणागती नाही स्वीकारली. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची, छत्रपती संभाजी महाराजांची. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन. इतिहासातील तो तेजस्वी क्षण ज्याने स्वराज्याला दिली नवी दिशा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा वारसा सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आली, ते होते पराक्रमी, तेजस्वी आणि अपराजित छत्रपती संभाजी महाराज. 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावर मोठ्या थाटात झाला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक. स्वराज्याला मिळाला नवा छत्रपती, पण संघर्षाची नवी सुरुवातही झाली. मुघल, पोर्तुगीज, इंग्रज आणि देशातील गद्दार सगळे एकत्र आले. पण संभाजी महाराज डगमगले नाहीत. केवळ 2-4 लढाया नाही, तब्बल 120हून अधिक युद्धे आणि एकही पराभव नाही. हा इतिहास आहे संभाजी महाराजांचा. रणांगणावर सिंहासारखे झुंजणारे आणि दरबारात विद्वान म्हणून ओळखले जाणारे, संस्कृत, फारसी, मराठी भाषेचे ज्ञाते, बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिणारे असे बहुगुणी राजे होते संभाजी महाराज. जेव्हा पकडले गेले तेव्हा छळ करण्यात आला, डोळे काढले गेले, जीभ कापली गेली, पण एक शब्दही माफीचा नाही. औरंगजेबाने विचारले, धर्म बदला, जीव वाचेल. पण संभाजी महाराज म्हणाले, धर्म आणि स्वराज्य यासाठी मरण स्वीकारतो.